पगार कमी असल्यामुळे नाही, तर पैशांचं नियोजन नसल्यामुळे अनेकांची बचत होत नाही. जर प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरायचा असेल तर झिरो सम बजेटिंग ही पद्धत नक्की समजून घ्या. झिरो सम बजेटिंग म्हणजे पगार मिळाल्यानंतर प्रत्येक रुपयाचं आधीच नियोजन करणं. उदाहरणार्थ घर खर्च, EMI, बचत, SIP, विमा, प्रवास, मनोरंजन आणि इतर खर्चासाठी किती पैसे ठेवायचे हे आधीच ठरवलं जातं. त्यामुळे शेवटी खात्यात उरलेले पैसे शून्य दिसतात, पण ते सर्व पैसे योग्य ठिकाणी वापरण्यासाठी आधीच ठरलेले असतात. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कळत नकळत होणारा खर्च कमी होतो. रोजचे छोटे छोटे खर्चही लक्षात राहतात. त्यामुळे महिनाअखेरीस पैशांची कमतरता जाणवत नाही आणि आर्थिक शिस्त तयार होते. झिरो सम बजेटिंगमुळे बचत ही उरलेल्या पैशांतून नाही तर सुरुवातीलाच केली जाते. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक दोन्ही नियमित होतात. हळूहळू ही सवय मोठा आर्थिक फंड तयार करण्यास मदत करते. मात्र ही पद्धत यशस्वी करायची असेल तर प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणं आणि बजेट पाळणं खूप महत्त्वाचं आहे. उत्पन्न वाढलं किंवा खर्च बदलला तर बजेटमध्येही आवश्यक बदल करायला हवेत. थोडक्यात सांगायचं झालं तर झिरो सम बजेटिंग म्हणजे प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवण्याची सवय. यामुळे खर्चावर नियंत्रण राहतं, बचत वाढते आणि आर्थिक उद्दिष्ट गाठणं अधिक सोपं होतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा. धन्यवाद.